कामं निघाली, BOQ बजेट अंतर्गत 500 कोटीची कामं निघालेली आहे। त्या कामामध्ये ज्या ठेकेदारांनी जे टेंडर प्राप्त केलेले आहे, निविदा म्हणजे ज्यांना वर्क ऑर्डर मिळाले आहे, त्या ठेकेदारांनी खोटे प्रकारचे कागदपत्र, फॅब्रिकेट डॉक्युमेंट्स देऊन कागदपत्र टेंडर मिळवलेले आहे। जेव्हा की मशिनरी ह्या स्वतःच्या पाहिजे, त्या मशिनरीमध्ये जे काही टेक्निकली जसं आता RMC प्लांट आहे, तर RMC प्लांटला चिलिंग प्लांट पाहिजे, स्काडा पाहिजे, जे पेवर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे टेंडरमध्ये, ते पेवरसुद्धा त्यांचं तिथे आहे नाही। आणि अशा अनेक त्रुट्या त्या आहे त्या लोक फुलफिल केलेले नाही आहे आणि त्यांचे कागदपत्र 100% पूर्ण बोगस आहे। काही कागदपत्र असेल पण काही कागदपत्र पूर्ण बोगस आहे। हे सर्व याच्यासाठी करावं लागलं या BC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला की काही विशिष्ट प्रकारच्या मर्जीतल्या लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी आणि लोएस्ट टेंडर जाऊ नये, जे की म्हणजे 30% पहिले बिलो जात होतं, ते आता CSRच्या ॲटपर रेटनी जाऊन राहिलेले आहे आणि त्या विशिष्ट मर्जीतल्या लोकांना लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ते टेंडर देण्यात येते आणि त्याच्यामुळे हा सर्व जो काही भ्रष्टाचार चालू आहे, डेप्टी इंजिनियरपासून तर खालचे सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत, ज्यांनी हे कागदपत्राची तपासणी करायला पाहिजे टेंडर खुलल्यानंतर की खरोखर फिजिकली ते कागदपत्र तपासायला पाहिजे की हे कागद जे त्यांनी दिले आहे ते मशिनरी आहे का नाही, ते मशिनरीचे नंबर हे ते सर्व तपासले पाहिजे। हे न तपासता त्यांना ओके करून दिलेलं आहे आणि त्या ओकेच्या बदल्यात खोके झालेले आहे। त्यामुळे आता हे आम्ही मागणी करत आहे की सुशिक्षित बेरोजगारांना यांनी गेल्या 1 वर्षापासून कामं दिले नाही, सोसायटीच्या लोकांना कामं दिलेले नाही, तर 1 वर्षापासून हे सर्व लोक माझ्याकडे आले। आम्ही त्याच्या म्हणण्यावर ह्या सर्व त्यांनी ज्या काही अटी ज्या टेंडरमध्ये आहे त्याच्या त्रुट्या सांगितल्या, त्या त्रुटीच्या आधारे आम्ही चीफ इंजिनियर SE व्हिजिलन्स यांना पत्र दिले की आपण स्वतः येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी, मशिनरीची पाहणी करावी, त्यांचे कागदपत्र तपासावे, जर कागदपत्र खोटे आढळत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, जे म्हणजे शासनाचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो, तर या दोघांवरही शासन व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे।